बाळांसाठी छान छान गोष्टी. पहिली गोष्ट आहे 2 बकऱ्यांची. मुलांनो, मी तुम्हाला आज 2 मेंढ्यांची गोष्ट सांगणार आहे. गोष्ट जरी मेंढ्यांची असली तरी ह्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे बरं का. आपण जर एखाद्याशी समजूतदारपणे वागलो तर त्याचे काय चांगले परिणाम दिसतात आणि आपण जर भांडणच करत बसलो तर मात्र आपल्याला काय त्याचे परिणाम दिसतात हे सांगणारी ही गोष्ट आहे. तुम्हाला ऐकायची आहे? हो, आम्हाला ऐकायची आहे. मुलांनो, गोष्टीचं नाव आहे चुकीतून आलेलं शहाणपण. 2 गावं होती. एका गावाचं नाव होतं वडगाव आणि दुसऱ्याचं नाव होतं पिंपळगाव. तर या वडगाव आणि पिंपळगावातून एक सुंदर नदी वाहत होती. तर या नदीवरती एक अरुंद असा पूल होता. एकदा एक पांढरी शुभ्र मेंढी वडगावातून पिंपळगावाकडे जाण्यासाठी निघाली आणि त्याच वेळेला एक काळ्या रंगाची मेंढी सुद्धा पिंपळगावाहून वडगावाकडे जाण्यासाठी निघाली. बरं, या पिंपळगाव आणि वडगाव यामधून वाहणारी जी नदी होती त्या नदीवरचा पूल इतका अरुंद होता की त्यावरून एका वेळेला एकच व्यक्ती जाऊ किंवा येऊ शकायची. त्या दिवशी काय गंमत झाली? पांढऱ्या रंगाची मेंढी ही वडगावाहून आणि काळ्या रंगाची मेंढी पिंपळगावाहून एकाच वेळेला त्या पुलाच्या दिशेने यायला लागल्या. आणि गंमत काय झाली माहितीये? दोघीही एकाच वेळेला त्या पुलावर समोरासमोर आल्या की झालं. आता दोघी लागल्या भांडायला. मी आधी या पुलावर आले, मी आधी पुलावर आली. पांढरी मेंढी काळ्या मेंढीला म्हणाली, नाही नाही, मीच आधी या पुलावर आली आहे, त्यामुळं मीच आधी जाणार. ह्या उलट काळी मेंढी म्हणाली, नाही नाही, मीच आधी आली आहे या पुलावरती, त्यामुळं मीच आधी जाणार. दोघीही मेंढ्या माघार घ्यायला तयार नाहीत. दोघी जणी आधी कोण जाणार ह्यावरून जोर जोरात एकमेकींशी भांडत बसल्या. मी आधी, मी आधी, मी आधी असं म्हणत म्हणत दोघी चांगल्या जोर जोरात एकमेकींना ढकलायला लागल्या. आणि काय झालं? दोघी मेंढ्या भांडता भांडता पाय घसरून पाण्यात पडल्या. आता काय चिडून रडून काही फायदाच नव्हता. दोघी जणींना जीव वाचवण्यासाठी पाण्यात पोहणं गरजेचं होतं. दोघी कशा बशा पोहत पोहत काठापाशी पोहोचल्या. वाचल्या बाई दोघी मेंढ्या कशा बशा. दोघींनाही चांगलंच कळून चुकलं होतं की आपल्या भांडकुदळ वृत्तीमुळं आज जीव जाता जाता राहिला होता. मध्ये असेच काही दिवस उलटून गेले. परत एकदा असाच प्रसंग आला. पांढऱ्या मेंढीला सुद्धा वडगावहून पिंपळगावला जायचं होतं आणि काळ्या मेंढीला पिंपळगावहून वडगावला जायचं होतं. आणि दोघी आल्या की पुन्हा एकमेकींच्या समोर. पण या वेळेला मात्र दोघींनाही आपला जुना प्रसंग आठवला. दोन्ही मेंढ्यांनी यावेळी मात्र समजूतदारपणा दाखवायचा ठरवला. दोघी मेंढ्यांनी असं ठरवलं की एक मेंढी खाली बसेल आणि दुसरी तिला ओलांडून पलीकडे जाईल. ठरल्याप्रमाणे दोघींनीही तो पूल ओलांडला. यावेळी मात्र समजूतदारपणा दाखवल्यामुळं दोघींनाही तो पूल व्यवस्थित ओलांडता आला. दोघीही मेंढ्या खूप खुश झाल्या आणि आनंदानं आपल्या आपल्या गावी निघून गेल्या. बघितलंत ना मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? जर भांडत बसलो तर कधीच आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय सापडत नाही. ह्या उलट जर आपण समजूतदारपणा दाखवला तर मात्र बाहेर पडण्याचा मार्ग नक्की सापडतो. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता ऐकूया पुढची गोष्ट. बाळांनो, काही मानवी वृत्ती अशा असतात की ज्यांपासून आपल्याला नेहमीच सावध राहायला हवं. आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे जी आहे एका लबाड कोल्ह्याची. ऐकायची? एका जंगलात एक कोल्हा राहत होता. हा कोल्हा हुशार होताच, पण त्याचबरोबर अतिशय लबाड सुद्धा होता बरं का.
आता आपण ह्या कोल्ह्याची एक गोष्ट ऐकूया. एका दिवशी हा कोल्हा जंगलातून बराच वेळ फिरत होता. खूप फिरला, उन्हामध्ये फिरून फिरून अतिशय दमला होता, पण त्याला काही मनासारखी शिकार मिळत नव्हती. भुकेनं अगदी व्याकुळ झाला होता. अन्नाच्या शोधासाठी वणवण भटकल्यानंतर तो एका गावाच्या वेशीपाशी आला. तिथे त्याला एक मोठं द्राक्षाचं शेत दिसलं. अक्षरशः ही द्राक्षाची बाग द्राक्षांनी नुसती लगडली होती. किती द्राक्ष, बाप रे, नजर जातीये तोपर्यंत द्राक्षच द्राक्ष. त्यानं मनात विचार केला, या बागेत आपल्याला जर जाता आलं तर काय मजा येईल नाही. आणि इथं तर कोणी दिसत नाहीये, लांब लांब पर्यंत कोणी राखणदार इथं नाहीये. तर आपण जर इथं बागेत गेलो आणि ही द्राक्ष खाल्ली तर काय मज्जा येईल नाही. या विचारांनीच तो हरकून गेला. तोंडाला भयंकर पाणी सुटलं. वा वा वा, काय छान द्राक्षाची बाग आहे. चांगली 2 महिन्याची आता माझी सोय झाली. असे मनसुबे रचत रचत तो द्राक्षाच्या बागेमध्ये आत शिरायला लागला. त्यातल्या त्यात साधारण आपल्या हाताला येईल अशा एका वेलीपाशी तो येऊन थांबला. आता पूर्ण आपली ताकद एकवटून कोल्ह्यानं उंच उडी मारायला सुरुवात केली. ठीक आहे, हे काही हाताला येत नाही असं दिसतंय. दुसरीकडे आपण प्रयत्न करून बघू. म्हणून दुसऱ्या एका फांदीवरचं द्राक्ष तोडण्याचा त्यानं प्रयत्न परत सुरू केला. अरे देवा, हे सुद्धा माझ्या हाताला येत नाहीये. मग मनातल्या मनात म्हणाला, ठीक आहे, हे नाही तर अजून एका दुसऱ्या फांदीवरची द्राक्ष तोडायचा प्रयत्न करतो. पण ही सुद्धा काही हाताला आली नाहीत. हळूहळू कोल्ह्याला आता राग यायला लागला मनातून की कुठलीच द्राक्ष आपल्या हाताला येत नाहीयेत. प्राण्यांच्या सहजासहजी हाताला येऊ नयेत या उद्देशानं द्राक्षाची वेल थोडी उंचावर चढवलेली असल्यामुळं कोल्ह्याच्या काही हातालाही द्राक्ष येईनात. नाराज झाला बिचारा कोल्हा आणि मनातून अतिशय राग आला होता त्याला. कोल्हा हा लबाड असल्यामुळं त्यानं विचार केला, ही द्राक्ष जर का मला खायला मिळाली नाहीत तर आता ही दुसऱ्याला सुद्धा मिळू नयेत असा मला आता काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. असा दुष्ट विचार त्याच्या मनात आला आणि असा विचार करत करत तो बागेतून उलटा निघाला. आणि त्याला एक युक्ती सुचली. त्यानं असा विचार केला, आता जाऊन जंगलातल्या प्रत्येकाला सांगतो की ती गावाच्या बाहेरची जी बाग आहे ना, तिथली द्राक्ष अजिबात खाऊ नका, कारण ती द्राक्ष अतिशय आंबट आहेत. मी सुद्धा त्या बागेमध्ये गेलो होतो बर का. खूप छान छान द्राक्ष होती. मी ती तोडली सुद्धा आणि खाऊन सुद्धा बघितली, पण ती इतकी आंबट होती की शेवटी मी ती फेकून दिली. तुम्ही तर अजिबात खाऊ नका, नाहीतर तुमचं पोटच बिघडेल. इतकी आंबट द्राक्ष तर मी माझ्या अख्ख्या आयुष्यात खाल्ली नव्हती. तेव्हा तुम्हाला जर का ती बाग दिसली तर अजिबात आत जायचा विचार सुद्धा करू नका. एकतर ती द्राक्ष उंच पण आहेत आणि आंबट पण आहेत, त्यामुळं अजिबात त्या बागेमध्ये जाऊ नका. असली आंबट द्राक्ष खाण्यापेक्षा मी काय करतो, एखादी चांगली द्राक्षाची बाग बघतो आणि ती मला सापडली तर नक्की तुम्हाला येऊन सांगतो. पण तोपर्यंत तुम्ही अजिबात त्या बागेमध्ये जाऊ नका बरं का, नाहीतर तुम्ही पण माझ्यासारखं पस्तावाल. असं खोटच बोलला. मुलांनो, काही माणसं सुद्धा अशीच असतात. त्यांना एखादी गोष्ट मिळाली नाही ना की ते लोकांना हेच सांगत सुटतात की ती गोष्टच कशी वाईट आहे, ती कशी निरुपयोगी आहे, ती कशी चांगली नाहीये. तर अशा मानवी वृत्तींपासून आपण नेहमीच सावध राहायला पाहिजे. अगदी माणसांमध्ये सुद्धा असे लबाड कोल्हे लपलेले असतात, ते आपल्याला ओळखायला पाहिजे. जे असा विचार करतात की जे आपल्याला मिळालं नाही ते दुसऱ्याला सुद्धा मिळू नये. तेव्हा मुलांनो, अशा वृत्तींपासून सावध राहा. योग्य चांगली माणसं ओळखायला शिका. हाच या गोष्टीचा उद्देश आहे. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.